पहिल्यातलं वादळ आहे का खरंच घरी परत जायचं नाही? मला हे ह्युमिलिएशन नाही सोसत अप्पा आता. डिसइल्युजनमेंट, मनमोड ती वेगळीच. तुम्ही मुलांचा विचार कसा नाही का करत? त्या कोकीचा चेहरा केवढा झाला. त्यांना काही चॉईस नाही का? त्यांनी काय करायचं, कोणाबरोबर राहायचं? कुठल्या मुलांना असा चॉईस असतो? काय करायचं, कुठे राहायचं? ज्या मुलांच्या आईवडिलांचं अगदी छान पटतं त्यांना त्यांना सुद्धा असा चॉईस असतो. आपल्या आईवडिलांचे ॲसेट्स आणि लिमिटेशन्स दोन्हीचे फायदे तोटे त्यांना मिळत राहतातच ना. तुमचे निर्णय तुम्ही घेतलेतच ना, ते निभावण्याची ताकद नको का? त्यावेळी तुला सुरेशपेक्षा सदानंद स्मार्ट वाटला, कमवती चांगला होता. कुठल्या मुहूर्तावर सुरेश सदानंद आपल्या घरी घेऊन आला